विद्यार्थी मित्र नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.1 मान्सून ही कविता शिकलो आहे. त्या कवितेतील जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी आज आपण वहीमध्ये लिहिणार आहोत. व्हिडिओमध्ये मी त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. प्रथम आपण कवितेचं टायटल वहीमध्ये लिहून घेऊयात. तुम्ही ज्या दिवशी लिहिताय त्या दिवशीची इथे तारीख लिहा. त्यानंतर लेट्स एक्सप्लोर असं त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे. त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आपण वहीत लिहिलं आहे. त्या ॲक्टिव्हिटी काय आहे तर नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच. तर मी तुम्हाला जे 5 सीझन्स आहेत, ॲक्च्युली 6 सीझन्स आहेत, तर त्याची माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आपण काय करूयात तर इथं मी त्या प्रश्नाचा क्रमांक लिहिलेला आहे आणि मी फक्त ते जे 6 सीझन्स आहेत, जे 6 ऋतू आहेत, त्यांची मी नावं इथं लिहितोय. पहिलं आहे वसंत ऋतू, ज्याला स्प्रिंग सीझन असं इंग्लिश नाव आहे. त्यानंतर आहे ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म जो समर सीझन या नावाने इंग्लिशमध्ये ओळखला जातो. त्यानंतर आहे वर्षा ऋतू, वर्षा ऋतू त्याला आपण रेनी सीझन म्हणतो. त्यानंतर चौथा ऋतू शरद ऋतू आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ऑटम हे नाव आहे. आणि त्या ऑटमचं स्पेलिंग तुम्ही जरा लक्षात घ्या, त्यात एनचा उच्चार नाही हे तुम्ही लक्षात घ्या, एन सायलेंट आहे. त्यानंतर 5वा सीझन आहे हेमंत, हेमंत ऋतू. तर हेमंत ऋतूला प्रीविंटर असं इंग्लिश नाव आहे. आणि शेवटचा आहे शिशिर ऋतू, शिशिर ऋतू याला विंटर सीझन असं म्हणतात. तर मी तुम्हाला 6 सीझन्सची नावं इथं मी लिहून दिलेली आहेत. तर ही तुम्ही वहीत लिहून घ्या. मी ज्या पद्धतीने लिहितोय त्या पद्धतीनेच लिहा, अगदी सुटसुटीत. आणि गुगलचा वापर करा आणि ह्याविषयी अधिक माहिती, या सीझनविषयी अधिक माहिती तुम्ही वहीत लिहून घ्या. त्यानंतर कवितेच्या खाली जे शब्द आहेत, ज्याला वर्ड बास्केट, वर्ड बास्केट असं टायटल दिलेलं आहे, तर आपण ते वर्ड बास्केट आपण वहीत उतरून घेऊयात. विद्यार्थी मित्रो, धड्यामध्ये जे अवघड शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ आपण वहीत लिहिलाच पाहिजे. तो अर्थ लिहित असताना, त्या शब्दाचा अर्थ लिहित असताना तुम्ही त्या शब्दाची जात म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच याची सुद्धा नोंद तिथं केली पाहिजे. तर ते क्रियापद असेल तर त्याचं मूळ रूप काय आहे ह्याची पण तुम्ही माहिती घेतली पाहिजे. ह्याचा उपयोग तुमचं इंग्रजीचं ज्ञान वाढण्यासाठी मदत होईल. कालांतराने तुमच्याकडे व्होकॅब्युलरी पॉवर वाढेल आणि नक्कीच तुम्ही इंग्लिश छान रीतीने बोलू शकाल, लिहू शकाल. पालकांनी याबाबतीत लक्ष घालावे. आपला पाल्य मी जसं सांगतोय तसं ते लिहून घेतात का नाही याकडे जरा लक्ष द्या. तर कवितेतले जे अवघड शब्द आहेत ते मी इथं लिहितोय. तर तिथं कवितेखाली काही मोजके शब्द दिलेले आहेत, परंतु इतर जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अवघड शब्द आहेत त्यांचाही समावेश मी इथं केलेला आहे. तर पहिला शब्द आहे शाईन, शाईन म्हणजे चमकणे. होंडा शाईन नावाची गाडी तुम्हाला माहीत असेल. गाड्यांची जे मॉडेल्सची जी नावं असतात त्यांना सुद्धा अर्थ असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे थर्स्टी, थर्स्टी हे बघा मी त्या शब्दाची जात म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच इथं मी कंसात नमूद करतोय, म्हणजे तहानलेला. त्यानंतर स्वे हा शब्द आलेला आहे, व्हर्ब आहे ते झुलणे. त्यानंतर लार्क हा शब्द आलेला आहे. लार्क हे पक्षाचं नाव आहे, चंडोल. त्याची इमेज मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर गॅदर हे व्हर्ब आहे, म्हणजे जमा होणे, आकाशात ढग जमा होत आहेत. गॅदरपासून गॅदरिंग हा शब्द तयार झालेला आहे. ॲन्युअल गॅदरिंग असतं बघा शाळेला, शाळेचं ॲन्युअल गॅदरिंग असतं, वार्षिक स्नेहसंमेलन असं आपण त्याला म्हणतो. त्यावेळी सगळे विद्यार्थी आजी माजी जमा होतात
गोळा होतात, गोळा होणे असा पण अर्थ याचा आहे. एकत्र गोळा होणे, होणे. हा, त्यानंतर पुढचा शब्द आहे थंडर. म्हणजे गडगडाट, ढगांचा गडगडाट होतो ना, गडगडाट. त्यानंतर पुढचा शब्द लाइटनिंग. लाइटनिंग हे नाउन आहे. आकाशात जी वीज चमकते, वीज पडते, त्याला लाइटनिंग असं म्हणतात. अगदी सुटसुटीत तुम्ही अर्थ वहीत लिहा. त्यानंतर स्ट्रीक हा शब्द आलेला आहे. त्याच्या आधी पार्च्ड हा शब्द लिहून घेऊयात. पहिल्या स्टांजामध्ये पार्च्ड हा शब्द आहे, जे व्हर्ब आहे. ईडी प्रत्यय लागलेला आहे त्या शब्दाला, ते व्हर्ब आहे. पार्च्ड म्हणजे इंग्लिश अर्थ जो वहीत दिलेला आहे तो आपण लिहूयात. व्हेरी ड्राय अँड हॉट. खूप सुकलेला किंवा शुष्क, कोरडा, खूप कोरडा आणि उष्ण. त्यानंतर स्ट्रीक हा शब्द लिहून घेऊयात आपण. स्ट्रीक हे नाउन आहे. स्ट्रीकचा पुस्तकात अर्थ दिलेला आहे इंग्लिश, तो आपण लिहूयात. फ्लॅश ऑफ लाईट म्हणजे विजेची जी लकीर उमटते त्याला स्ट्रीक असं म्हणतात. त्यानंतर शिमर हा शब्द आलेला आहे. शिमर हे सुद्धा नाउन आहे. इंग्लिश अर्थ दिलेला आहे पुस्तकात, तो आपण लिहूयात. शाईन विथ सॉफ्ट लाईट that seems to be moving. त्यानंतर पिटपॅट. त्यानंतर पिटपॅट हा शब्द, त्याचा अर्थ दिलेला हा ऑनोमॅटोपोइक वर्ड आहे. साऊंड ऑफ टॅपिंग रेनड्रॉप्स म्हणजे टपटप. त्याचा मराठीत अर्थ टपटप असा होईल. ऑनोमॅटोपोइया हा एक अलंकार आहे, कालांतरानं तोही तुम्हाला शिकायला लागणार आहे. टॅपिंग रेनड्रॉप्स, टप टप असं त्या थेंबांचा आवाज होतोय. त्यानंतर ड्रेंच्ड हा शब्द आहे. ड्रेंच्ड आता इथे ईडी प्रत्यय लागला आहे. हे वर्ब म्हणून सुद्धा कार्य करतं, परंतु वाक्यात त्या शब्दाचं स्थान लक्षात घेतल्यानंतर ते ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत आहे. म्हणून मी त्या ॲडजेक्टिव्ह लिहितोय. चिंब भिजलेला, कम्प्लिटली वेट म्हणजे चिंब भिजलेला. चिंब. सोकचा पण अर्थ तोच होतो. सोक हे वर्ब आहे, तोच अर्थ आहे, चिंब भिजलेला. त्यानंतर शेवटचा शब्द आहे पोज्ड. हे वर्बच आहे, इंग्लिश अर्थ दिलेला आहे. द रिव्हर्स फ्ल्यू स्ट्रॉंगली as if spraying water. म्हणजे फवाऱ्यासारखा. फवारा उडवत वाहने, नद्या तशा वाहत आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या वहीमध्ये शब्द लिहिले पाहिजेत. मी कशा पद्धतीने शब्द लिहिलेत हे तुम्ही बघा. शब्द लिहिणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, त्याशिवाय व्होकॅब्युलरी डेव्हलप होत नाही.
पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा हळूहळू लक्षात येतात. कायम असे मी शब्द तुम्हाला लिहून देणार आहे. तर आता आपण या धड्याच्या प्रश्नोत्तराकडे वळूयात. हे बघा विद्यार्थ्यांनो, मी प्रश्नांचे अर्थ सांगणार आहे. उत्तर सांगणं हे मला योग्य वाटत नाही. तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे आणि थोडंसं डोक्याला ताण देऊन तुम्ही उत्तरं शोधली पाहिजेत. तर मी तुम्हाला उत्तरापर्यंत नेणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओत भेटूयात. धन्यवाद.